सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण ज्यांच्या डोक्यावर खूप सारा कर्ज आहे अशा लोकांसाठी एक महत्त्वाचा मी उपाय नाही म्हणता येणार, सेवा म्हणता येईल अशी ही सेवा घेऊन आलेली आहे। खूप महत्त्वाची आहे। आजकाल बऱ्याच लोकांचं डोक्यावर कर्ज इतकं वाढत चाललंय आणि ह्या कर्जवाढीमुळे लोक अगदी आत्महत्या सुद्धा करायला निघालेत। असे खूप सारे प्रकरण आपल्या कानावर येत असतात की खूप कर्ज होतं म्हणून अमुक माणसाने फास घेतला किंवा काहीतरी पॉइझन घेतलं, अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या कानावर येत असतात आणि ते ऐकल्यावर आपल्याला एकदम भयानक वाटतं। तर असं कधीही कोणी करू नये, कारण जरी तुमच्यावर कर्ज भरपूर असेल तरी त्यातून काही ना काहीतरी मार्ग नक्कीच स्वामी काढत असतात। तर त्यासाठी कर्म आणि कष्ट सुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात। ज्या वेळेला तुम्ही कुठलेही उपाय किंवा सेवा करत असतात त्यावेळेला कर्म आणि कष्ट तितकेच महत्त्वाचे असतात। तर आपल्या डोक्यावर भरपूर सारा कर्ज झालेला आहे आणि तो कर्जमुक्ती आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्याला स्वामींची एक अशी सेवा आहे जी सेवा केल्याने आपले बरेचसे कर्ज अगदी मुक्त होणार आहे। तर बघा, त्यासाठी आपल्याला कुठली सेवा करायची आहे सांगते ऐका। आणि हो, ज्यांच्या कुणाच्या डोक्यावर असाच कर्ज झालेला असेल आणि तुमच्या जर ते डोक्यात असेल की अमुक लोकांच्या डोक्यावर कर्ज झालेला आहे तर त्यांच्याबरोबर ही सेवा व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा। तत्पूर्वी मी तुमच्यासाठी माझे एक नवीनच प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे, सर्वांना माहिती आहे। हे जी मी ऑइल बनवलंय ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल, हे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेलं आहे आणि 100% प्युअर आहे। आपल्या केसांना जे पोषक तत्व हवे असतात ते पूर्ण ह्याच्यातून तुम्हाला मिळणार आहे आणि आपले केस सुंदर, लांब, काळेभोर आणि कुठल्याही प्रकारची खाजउजली होणार नाही याची काळजी मी पूर्ण घेतलेली आहे। आणि त्यासाठी मी एक नंबर देते व्हॉट्सअपचा, त्याच्यावर येऊन तुम्ही फटाफट व्हॉट्सअपवर हाय करा आणि ह्या तेलाची पूर्ण माहिती जाणून घ्या आणि लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करा। तर कुठेही जर तुम्हाला पोचवून हव्या असतील कुठल्याही तुमच्या गावी, तिथे पोचवण्याचं काम मी स्वतः करणार आहे आणि तेलाचे खूप सारे फायदे आहेत। आपल्या केसांना जितकं हवं आहे पोषण तितकं ह्या तेलातून मिळणार आहे। कुठल्याच प्रकारचा ह्याच्यात केमिकलचा वापर झालेला नाही। तर आता आपल्या विषयाकडे वळूया। काय करायचं आहे सांगते का। प्रत्येक गुरुवारी बघा, प्रत्येक गुरुवारी काय करायचं आहे तर 21 गुरुवारी आपल्याला ही सेवा करायची आहे। 21 गुरुवार लगातार 21 गुरुवार आपल्याला ही सेवा करायची। एखाद गुरुवार मिस झाला म्हणजे तुमचा समजा पिरियड, सूतक, काहीतरी विटाळ आलेला असेल तर त्या गुरुवारची सेवा स्किप करा आणि पुढचा गुरुवार ती सेवा कंटिन्यू करा। काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ज्या पण वेळेला कधीही देवपूजा करायला बसतो त्यावेळेला आसन घेतल्याशिवाय देवपूजा करू नका। आसन हे स्वच्छ, सुंदर आणि धुतलेलं असावं। कुठल्याही कलरचं असेल तरीही चालेल, परंतु आसन हे असायलाच हवं। तर काय करायचं, देवघरासमोर आपले आसन घ्यायचं आहे आणि आसनावर बसून आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। तो 11 माळींचा जप करायचा। बघा, आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा लिहिलंय 1 माळ, 2 माळ, 3 माळ आपण जप करतो त्यावेळेला आपल्यासाठी त्याच्यात कुठलीही माळीचा जप आपण स्वतः करत नाही। आपण 11 माळीचा जप आपल्याला करायलाच हवा। 11 माळीचा जप जेव्हा पूर्ण होतो त्यातनं 1 माळीचा जप आपण स्वतःसाठी करत असतो। तर 11 माळीचा जप आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे। त्यानंतर काय करायचंय बघा, 1 माळीचा जप करायचा आहे ओम अधिष्ठानाय नमः। ओम अधिष्ठानाय नमः या 1 माळेचा तुम्हाला म्हणजे 108 वेळेला जप करायचा आहे। त्यानंतर ओम कृष्णाय नमः, ओम कृष्णाय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळेला जप करायचा आहे। असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे जप झाले। आता त्यानंतर काय करायचंय तर त्यानंतर बघा, बऱ्याच लोकांना आपण पाहिलेलं आहे की त्यांच्या गळ्यात ही कमळगट्ट्याची माळ असते, काही लोकांच्या गळ्यात तुळशीची माळ असते। कमळगट्ट्याची माळ आपण ज्या वेळेला कुठलीही माळ आपल्या गळ्यात आपण घालतो त्यावेळेला काय होतं की आपण जे पण कुठले मंत्र त्याच्यावर जपत असतो ते मंत्र आपण आत्मसात करत असतो। त्याचबरोबर आपल्या शरीरात ज्या पण काही निगेटिव्हिटी आहे त्या निगेटिव्हिटी दूर करण्याचं काम हे माळेचं असतं आणि माळ ते करत असतं। आपला पूर्ण आत्मा शुद्ध होतो ह्या माळेने। त्यामुळे ह्या 11 माळीचा आणि 2 अजून आपण जे मंत्र पाहिले त्या मंत्रांचा जप झाल्याच्या नंतर ही जी माळ आहे ही आपल्या गळ्यात घालायची। आता गळ्यात घातल्याच्या नंतर काय करायचं तर गुरुचरित्र हा खूप प्रभावशाली ग्रंथ आहे। गुरुचरित्र प्रत्येकाच्या घरात कधी ना कधीतरी गुरुचरित्र एकदा तरी झालाच पाहिजे। तर
गुरुचरित्र अध्याय 18 ही माळ आपण गळ्यात घालून या अध्यायाचा एकदा पठण करायचं आहे। आणि बघा, हे पूर्ण सेवा एका गुरुवारची झाली। ही पूर्ण सेवा आपल्याला अशी 21 गुरुवार करायची आहे। आता ही सेवा कुठे कशी करायची आहे ते तुम्हाला मी सांगितलं, पण ज्यांच्या घराच्या जवळ स्वामींचं केंद्र आहे त्यांनी त्या केंद्रात जायचं आहे। पहिल्याच गुरुवारी सेवा आपल्या घरी करायची आहे, केंद्रात जायचं आहे। पहिल्या गुरुवारी 21 रुपये आपल्याकडून त्या मंदिराच्या दानपेटीत अर्पण करायचे आहेत। आता ज्यांच्याकडे स्वामींचं मंत्र, स्वामींचं केंद्र किंवा मठ जे पण काही आहे ते जवळ नसेल, खूप लांब असेल, तुम्हाला जाणं शक्य नाही, तर तुम्ही ते 21 रुपये आपल्या घरातल्या देवघरासमोर ठेवा आणि ज्या वेळेला तुम्ही तिथे जाल मठात किंवा केंद्रात, त्यावेळेला हे तिथे जाऊन अर्पण करा। आता केंद्रात पहिल्या गुरुवारी 21 रुपये तुम्ही अर्पण केलेले आहेत। प्रत्येक गुरुवारी तुम्हाला जायचंय। दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला 20 रुपये ठेवायचे आहेत। तिसऱ्या गुरुवारी 19 रुपये ठेवायचे आहेत। असं 21 रुपयांपासून कमी कमी संख्येने शेवटपर्यंत 21 रुपयेचे 1 रुपया होईपर्यंत, म्हणजे 21 गुरुवार झाले बरोबर, अशी प्रत्येक गुरुवारी 1-1 रुपया कमीने तुम्हाला तिथे दानपेटीत अर्पण करायचे आहेत। बघा, ही सेवा करत असताना तुमच्यावर जे डोंगरासारखं कर्ज झालेलं आहे ते कर्ज नक्कीच कमी होईल। परंतु जर का तुम्ही ही सेवा करत असताना असं म्हणत असाल की आता ही सेवा करून पाहूया, झालं तर झालं, नाही झालं तर जाऊ दे, असं जर का तुमच्या मनात असेल तर कृपया ही तुम्ही सेवा करू नका। कारण आपण जी पण कुठली सेवा करत असतो तेव्हा कर्म, कष्ट आणि श्रद्धा अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे आपली जर स्वामींवर श्रद्धा असेल तरच ही सेवा करायला हवी। या सेवेने बऱ्याच लोकांचे कर्ज कमी झालेले आहेत। तुम्हाला स्वतःला ही सेवा करायची आहे आणि विश्वासाने करायची आहे, त्याचबरोबर कर्मकष्ट करायचे आहेत। तर अशी ही सेवा 21 गुरुवारची सेवा आहे। सेवा करून पहा, अनुभव आल्यावर मला लगेच जाऊन कमेंट करा, व्हॉट्सअप नाही कमेंट करा। तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्सवर जरूर कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। तेलासाठी व्हॉट्सअपवर नक्कीच हाय करा, तेलाची माहिती जाणून घ्या।